की गार करण्याआधी आहे ना आपण पहिले एक बैल घ्यायचा आणि त्याला मका एकदा आणून बघायचा. मका जर पहिले आला तुझ्या वजनाने तर मग मोठ्या मोठ्यांना गार करायला जायचा. कळलं का? ज्वारी मी घ्यायला येते शिव. काय कामात नमस्कार गाईस, कसे आहेत तुम्ही? तर आज तुम्ही मस्त आहेत, आम्ही बरोबर नाहीत. त्याचं कारण असं की शिव चाललाय घरी म्हणजे शुभम भाऊंच्या इथे. कारण सध्याची परिस्थिती बघू, मेन म्हणजे त्यांची इथे जत्रा आहे. आपल्या इथे जशी जत्रा असते तशी यांची इथे यात्रा आहे आणि मोठे मोठे मैदान पण आहेत तिकडचे. तर त्या कारणाने शिवला तिकडे पाठवायचं त्यांच्या घरी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडचं वातावरण खूप खराब आहे. ऊन मेन म्हणजे बरेचसे, एक सेकंड फोन आला, बरेचसे नंदी बघते. तर आत्ताची जी परिस्थिती आहे की बरेचसे नंदी उन्हाच्यामुळे दगावले जातात. त्या भीती म्हणजे आहेच, ऊनच एवढं डेंजर आहे तर आपण रिस्क घेऊन काय फायदा नाही आहे. आपल्या स्वतःला बाहेर निघता येत नाही गाडीतनं आणि कुठं जनावरांना पळायचं. त्या कारणाने पण त्याला तिकडे पाठवायचा विचार चालू आहे. कदाचित 2200 मैदानाला त्याला एकदा आणू आणि परत तिकडेच पाठवू शुभम भाऊंचे इथे. आता सध्या त्याची आंघोळ वगैरे चालू आहे. पहिले जाणार आहे पनवेलला शर्तीला. आजचा एक अड्डा खेळूनच जाणार आहे आणि तसंच मग तिकडे बाय तो घरी जाईल पुण्याला. तर वाईट वाटतं आहे कारण की त्याची खूप जास्त सवय लागलेली आहे आणि आता ॲडजस्ट करायचं ॲडजस्ट करून घ्यायचं. तसं काय नाही, सवय शंभूपेक्षा शिव जास्त जवळ आहे माझ्या. शंभू एकाच्याच हातात आहे, बाकी कोणाला नाही. मला मारत नाही बट भीती वाटते शंभूची अजून. शिवची तशी नाही, शिवच्या बाबतीत मी बिंदास आहे की नाहीच काय करणार. आणि ठीक आहे, अभी जा रहा है घर पे. इथे चेतनबाईने घेतले आंघोळ घालायला. पटापट शेटचा आवराचे भावेश पण आलेला आहे आणि तसंच शर्तीनं निघू. आणि मग आता पहिले पूजा करून घेते, आरती करून घेते त्याची आंघोळ झाल्यानंतर. घरी खरंच चाललं आता, आंघोळ बिंघोळ घाललं त्याची. हां खरंच चाललंय शिव घरी पाठवतो त्याला. चप्पल घालून कुठे चालली? हां काय पहिले खाऊन घे. खरंच चाललंय? हां आईस्क्रीम दाखवून तर थांबेल. तो आईस्क्रीम खाणार पहिले तर तू आहे का? आईस्क्रीम दाखवलं तू थांबल नाही, त्याला घरी पाठवतं. आता तो लगेच नंतर आहे, लेट खूप महिन्याने, खूप लेट महिन्याने. आता जाऊ दे त्याला. सोन्या काचा काय कधी? सोन्या नाही येणार आता, आणणारच नाही मी. नाही आणायचं मला, शिवला आणेन. नाही शिवलाच. सोन्या बिन्याचे लाड नाही तर. हाँ ना नहीं लाने का उसको. मग माझा आहे ना तो. हां मग तुझ्या मोबाईलमध्ये कुठे? तुझ्या मोबाईलमध्ये कुठे? पेरू शेट नाव ठेवलं त्याला, फेवरेट आहे तुझं. अक्का खांदी भरवतोय ना असं ठेवलं तोंडात. खाली पडल मुंडी. फेवरेट पेरू शेट त्यानं महादेवांचं पेरू येऊ मंदिरातला. का जमतं का खायला? ये चले ये पहिले खाऊन दे का.
पेरू नाही जवळ झाला पेरू कापला. बन्नो रे बन्नो मेरी चली ससुरा. तो गाणी बरोबर आहे आता. रण्णा तिला भेटला नाही का शिवला भेटून रस. अरे आता तिकडं मलाच जायचंय त्याला. बंद कर टाक कुठं बी. ए छकडा टाकायचा आहे. या अशी मेंटल पोरा बैल घेतल्या विचारतो कुठे टाकायचं आहे. रोहन बोलू का बाबू. आ बेटा मेरे पाऊंड गो. तर आम्ही पोचलो अड्ड्यात आणि काय करतो रे. गाडी लॉक आहे का चेक कर. गाडी लॉकच आहे. अशी गाडीत काय लॉक काय. हा लॉक आहे पहिले चेक. तर बरेच कमेंट्स आले की ताई तुम्ही सोन्याचा फोटो का काढला स्टिकर काढला. असं काय नाही सोन्याचा स्टिकर त्या दिवशी मी दुसरा नवीन लावला होता बट बॅकला लावला आहे असा आणि कॅप्शन दिलं आहे माझा सोन्या म्हणून मी टाकलं आहे आणि पहिलेच टाकलेला. आणि मला असंच नाव टाकायचं होतं आणि पुढे आपल्या ग्रुपचं नाव टाकलं आहे. त्याच्या पप्पाच्या नावाच्या बाजूला मला सोन्याचा फोटो लावायचा होता म्हणून मी तो मागे घेतला आणि असं कॅप्शन टाकलं माझा सोन्या. कसा दिसतंय. आणि हा त्याच दिवशी टाकलेला आहे ज्या दिवशी आपलं पुढचं नाव टाकलेलं आहे बट मी दाखवलं ना कारण की बरेचशी नजर लागते. माझ्या आणि सोन्याच्या नात्याला लागलीसुद्धा आहे. सो सध्या तो प्रेम लपूनच ठेवण्यात जास्त मला. नको खाली जाणे. मामा ते आपल्या गाड्याचे तो बघा ना शिवल्या आहे ना बाबा गाडीत. दोन घे चल निकप घे. पहिले सेंटर सोडू त्याला फोन ना बोला. घ्यायचं दुसरं पण.
याची एवढी व्हिडिओ काढतोय पण तो व्हिडिओ घेत नाही. वरतीचो तुझा पुढं फोन करतो का? आता हल्ली खाली अर्धे तास चैतन ऐक ना, काही लोक बघ ना असे लय मोठे शानपणा करत जिंकल्या मोठे मोठे गार केले बोलतं. काय बोलशील बोल आपल्याला बघून. या विषयावर काय आणि बोलायचं आपली त्यांची शरद बी नाही बाई, तरी बी आपल्याला बघून बोलतात मोठे मोठे गार केलं बोलतं. या विषयावर मला एकच गोष्ट बोलायची आहे की गार करण्याआधी आहे ना आपण पहिले एक बैल घ्यायचा आणि त्याला मका एकदा आणून बघायचा. मका जर पहिले आला तुझ्या वजनाने तर मग मोठ्या मोठ्यांना गार करायला जायचा. अजून गोला नाही आणि आपण चालले बैल पाळायला. मोठे जो बैल जिंकल त्याच्या बोलायचं का आम्ही मोठे मोठे गार केले. त्या बैलाला पहिले एखादा मका घेऊन ये, मक्यानी जर तुला गार केलं तर ठीक. असं झालं की माझा काही संबंध नव्हता, बट मला बघून असे जोर जोरात ओरडत होते मोठे मोठे गार गेले. म्हणजे मला असं काही नसतं, सगळ्यांनी सोबत जायला पाहिजे, बट काहीच इंटेन्शन नाही ना. मी चाललोय माझा मी आणि काहीतरी भलतीच दुश्मनी घ्यायची, चिडवायचं, एखाद्याला हिंडवायचं. कारण आपण कुठं, तुमची लेवल कुठं, आमची लेवल कुठं, म्हणजे काहीतरी एक असतं. आणि ओरडणार काय संबंध आहे. मी माझी बैल एवढ्या वेळ जिंकलेत, पण माझी पोरं अजूनपर्यंत म्हणजे अपोजिटला तर पण चिडवलं नसेल. मी तर माझं तर दूर दुखतं, तुमच्या बैलाशी संबंध नाही किंवा काय नाही. बस खाली आम्ही व्हायरल आहे म्हणून आम्हाला बोलायचं काय मोठे मोठे गार केले. मोठे मोठे गार. याचं असं चेतनबाईचं म्हणणं आहे माझं की म्हणणं आहे स्वतःच्या पैशाने मका घेऊ नये, बाकी बाजरी ज्वारी बैल नको घेऊ, पहिले मका घे विकत, मग त्याच्यानंतर ते बैलाला गार करायला जा समोर. असं माझं म्हणणं. चुकीचं वागणं आहे. हे चुकीचं वागणं. आणि ते खूप मला त्यावेळेस खूप म्हणजे लिटरली त्या सिच्युएशनला मला असं वाटलं काय चिपगिरी, असं वाटलं काय चिपगिरी असं वाटलं. मला तुम्हाला समजलं असेल की रिॲक्शन काय तुम्ही आता ब्लॉगला दिला, तिकडे पण माझा तोच रिॲक्शन होता. मी असं इग्नोर मारलं, काही संबंध नसतं. चालत आले मस्तपैकी शांतते, आणि मला बघून बोलायला लागले मोठे मोठे गार केले. भाई मी गार केले नाही तर तुम्ही तुमचा बर्फ होऊन जाईल. गार तर दूरच बरं, गार करायचा प्रश्न नाही, ते मक्यात पण गोला असतो, पण समोरच्या माणसाच्या अंगात थोडा पण गोला नव्हता. मग काय बोलू पहिलं पालायची खूप लांबच राहिली ती. असं उगाच कोणला येणं नव्हतं. आम्ही क्षेत्र, आमचा तर काही संबंध नाही क्षेत्राशी, आमचा खाली जनावरांशी संबंध आहे. तरी आम्ही काही एवढ्या हवेत बिवेत उडत नाही. आपल्याला बैलांचा ब नसतं माहिती, खाली आपण जीव लावतो म्हणून ते आपल्या जीवापोटी पळतात आणि जिंकतात. आणि एवढ्या वेळा जिंकलेत माझं देवाच्या कृपेने, आई माऊलीच्या कृपेने, माझ्या सोन्याच्या कृपेने, सोन्याच्या आशीर्वादाने माझा बैल सतत गुलाला ते. पण मी कधी त्याची पोरांना पण माहिती, माझ्या पोरांनी पण कधीच हेकडी नाही, ऍटिट्यूड नाही, कोणाला चिडो नाही. उलट दुसऱ्या बैलांना पण आम्ही तसंच सांगतो, यार जपा, कधी कुठला बैल दुर्गणात असेल तर त्याच्यात बी आम्ही सांभाळतो बैलाला. आणि हे मोठे मोठे गार केल्याची बाता करतात रे. गार नका करू रे. मी गार करायचं ठरवलं ना, दिसणार बी नाही तुम्ही. काय कामात तुझा दे तुझा.
काय त्याला काय लाला बाई नीट भर रे. जरा तर गाय शेट चाललाय आज घाटावर, कारण की तिथे कार्यक्रम आहे, जत्रा आहे, त्याच्यामुळे तो चाललाय आणि त्याला तिकडे पाठवतं. आणि थोडं वातावरण पण काय कुठे चालला? घरी चालला येशील ना परत? घरी चालला येशील ना? अगं माझं बोगा काय येशील ना ग? लवकर आणतो तुला, लगेच येतो घ्यायला. हा येऊ ना घ्यायला? येऊ ना? येशील ना आपल्या घरी? खाली जिंकून येते तू बस. मी घ्यायला येते शिव.